नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे ओल्या काजूची भाजी। हे ओले काजू कोकणात मिळतात आणि ते मी हे घेतलेले आहेत। ओले काजू हे 150 ग्राम आहे आणि ते मी कोमट पाण्यात घालून सोलून असे त्याचे तुकडे हे 2 पीस करून घेतले। एका काजूचे बघा ओले काजू केवढे मोठे मोठे असतात, सुकल्यावर ते छोटे होतात। ही भाजी खूप छान लागते। त्याकरता मी 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साइजचे कापून, 2 कांदे घेतले आहेत उभे चिरून घेतले आहेत आणि त्यात एक मिरची घेतलेली आहे। हा मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे। मी बरेच वेळा सांगते टोमॅटो कसा घ्यावा। एकदम मोठा टोमॅटो घेतलेला आहे, जवळजवळ हा 100 ग्रामचा एक टोमॅटो आहे, तो कापून घेतलेला आहे। हे मी लाल तिखट घेतलेला आहे। हे लाल तिखट मी बेडकी मिरची पाव किलो आणि 100 ग्राम तिखट तेजा मिरची हे उन्हात सुकवून बारीक करून ठेवले। अशा पनीरच्या भाजीला किंवा ह्या अशा भाजीला रंग येण्याकरता याचा उपयोग होतो। ते मी असं बनवून ठेवलेलं आहे। ते मी 2 टीस्पून घेतलेला आहे। म्हणजे अजिबात तिखट नाही आहे, पण रंग आणि चव छान येणार आहे। तेजा मिरची घातल्यामुळे थोडं तिखट होणार आहे। हा माझा काळा मसाला आहे, हा मी 1 टीस्पून घेतलेला आहे। याची लिंक तुम्हाला मिळेलच। ही धना पावडर आहे, ही पण 1 टीस्पून घेतलेली आहे, याची पण लिंक आहे। ही आहे जिरा पावडर अर्धा टीस्पून, याची पण लिंक तुम्हाला मिळेलच माझ्या चॅनलला। ते तुम्ही बघू शकतात घरी कसं बनवून ठेवायचं ते, म्हणजे आपल्याला फार उपयोग होतो। हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, साधारण पाऊण चमचा आहे। जास्त मीठ नाही घालायचं, म्हणजे भाजी चवीला सुंदर लागते। हे मी 8-10 लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। ही हळद अर्धा टीस्पून घेतली आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। आणि हे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घेण्याकरता लागणार आहे आणि फोडणी करता लागणार आहे। आता आपण आधी मसाला बनवून घेऊया याचा। हे बघा मी कढई तापत ठेवली आहे। यात आपल्याला हे 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं तापलं आहे, त्यात आपण आलं आणि लसूण घालणार आहोत। हे असं अर्धा मिनिट परतायचं आहे। मस्त याचा सुगंध येतो तेलात टाकल्यावर। आता यात आपण कांदा घालणार आहोत। कांदा 1-2 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, लाल नाही करायचा आहे। त्यातच ही एक मिरची 2 तुकडे करून घेतले, ती घालायची आहे। आता आपण हा कांदा छान परतून घेऊया। तसा मधून मधून हलवायचा आहे, 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे। सगळीकडे सारखा झाला पाहिजे तो, म्हणून असा हलवत राहायचा आहे। हे बघा 2 मिनिटं इथे कांदा छान परतून झाला आहे। बघा लाल नाही होऊ द्यायचा आहे तो। आता यात आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत। हे 1 मिनिटभर असे परतून घ्यायचे आहे। त्यात टोमॅटो शिजू द्यायचा यात। आता मी गॅस मध्यम करते।
आणि हा 1 मिनिटभर टोमॅटो छान नरम होईपर्यंत शिजवून घेते आहे. झाकण ठेवते. हे बघा इथे 1 मिनिट झालं आहे. आपण झाकण काढून बघूया. टोमॅटो छान मऊ झाला आहे. परतला पण गेला आहे छान बघा. आता आपण हा थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटण बिना पाण्याचं वाटायचं आहे. पाणी जर आपण घालायचं नाही आहे. हे बघा छान असा टोमॅटो मऊ झाला आहे. मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊ देते. हे बघा आपलं इथे वाटण छान थंड झालं आहे. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. वाटताना पाणी अजिबात नाही घालायचं. हे बघा इथे आपलं वाटण किती छान तयार झालेलं आहे. अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. आता आपल्याला पुन्हा त्याच कढईत तेल घालायचं आहे. तेल तापलं की आपल्याला वाटण छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. ह्याला छान असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण मध्यम गॅसवर 1-2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. मस्त याचा असा लसूण आल्याचा मस्त असा सुगंध येत आहे तेलात टाकल्याबरोबर. आधी पण आपण परतून घेतला आहे. आता तो बारीक केल्यावर अतिशय छान असा वास येतोय मस्त. आपण हे परतून घेऊया. हे बघा 2 मिनटं झाले. आता आपण झाकण काढून बघूया. इथे तुम्ही बघू शकता साईडने सगळं तेल सुटलं आहे छान. परत एकदा मिक्स करून घेऊया आपण. आता यात आपण मसाले घालून घेऊया. धन्याची पावडर, जिरा पावडर, हळद, हिंग, लाल मसाला, छान परतवून घ्यायचे सुके मसाले अर्धा मिनिट. बघा इथे तुम्ही रंग बघू शकता किती छान लाल लाल मस्त आलेला आहे. बघा मसाले आपले अर्धा मिनिट छान परतून झाले. आता आपण यात काजूगर घालून घेऊया. बटाटे घालून घेऊया. छान परतून हे मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालते याच्यात. आम्ही काचेचा 1 ग्लास पाणी घातलेला आहे. साधारण पाव लिटर पाणी.
आता आपल्याला यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। किती छान रंग आलाय तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला हे 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत काजू आणि बटाटा। मध्ये मध्ये 2 मिनिटांनी चेक करायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट शिजवून घेऊया। हे बघा इथे भाजीला 4 मिनिटं झाली शिजवून, आपण बघूया। बघा किती छान रंग आलेला आहे, मस्त असा वास सुटते। आपण काळा मसाला मगाशी टाकायचा ठेवलेला का ते गरम मसाल्याचा काळा मसाल्याचा वास राहावा म्हणून। आता आपण हा वरून घालूया, मिक्स करून घेऊया आणि 3-4 मिनिटं परत शिजवून घेऊया। अर्धे शिजले आहेत आपले काजू आणि बटाटा। बघा इथे तुम्ही बघू शकता, हे बघा अजून 3 मिनिटं लागणार आहे। हे बघा इथे 3 मिनिटं झाली। आता आपण भाजी बघूया कशी शिजली ते। हे तुम्ही बघू शकता, मस्त झालेली आहे भाजी। हे बघा छान शिजलेत बटाटे पण, काजू पण शिजलेला आहे। अतिशय सुंदर भाजी झालेली आहे। तर आपण ही काढून घेऊया। गॅस मी बंद करते। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला जो आयकॉन असतो त्यावर क्लिक करा। त्यानंतर एक घंटीचं चिन्ह येतं त्यावर क्लिक करा, म्हणजे मी ह्या ज्या छान छान रेसिपी रोज यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर येईल। तेव्हा नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणी कोणालाही या रेसिपीज बघू शकतील। हे बघा अतिशय सुंदर आपली भाजी झालेली आहे। ही तुम्ही नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।